निर्लज्ज कांदे पोहे मेन्यू मधून गायब. भाडीपाचा सारंग साठे मनसेच्या निशाण्यावर. लेटनच्या अश्लीलतेनं निर्लज्जतेलाही ब्रेक. कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट शो रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि भाडीपा या युट्यूब चॅनलनं त्यांचा अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारीला होणारा शो पुढे ढकलण्यात आलाय. दरम्यान भाडीपाचा या शोवर मनसेनंही निशाणा साधलाय. अतिशय निर्लज्ज कांदे पोहे नावाच्या शो मध्ये थिल्लर चाळे सुरू असून सारंग साठेचा हा शो मराठी माणसाची मान शर्मेनं खाली घालणारा असल्याचा आरोप मनसेनं केलाय. नुकतंच रणवीर अलाहाबादियाने जे वक्तव्य केलं किंवा त्याची जी काही व्हिडिओ क्लिप बाहेर आली त्याच्याने आपल्या सर्वांचीच मान शर्मेने खाली गेली. त्याच शोची रिप्लिका बनवण्याचा काही मराठीतील कलाकार प्रयत्न करतात असं आम्हाला आढळलं. मराठीचे धडे देणारे सो कॉल्ड चॅनल भाडीपा, सारंग साठे यांचं भाडीपा चॅनल यांनी एक अतिशय निर्लज्ज नावाचा शो त्याच धर्तीवरती चालू केला होता. त्यांनी कालच त्याच्यावरचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे, परंतु तो व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे आणि कायदेशीररित्या त्याच्यावरती काय करता येईल याच्यावरती मनसे चित्रपट सेना लवकरच ऍक्शन घेईलच. तर याबाबत सारंग साठेंनी आपली भूमिका साम टीव्हीवर व्यक्त केली आहे. तो शो आम्ही आमच्या बाजूनीच बंद केला आहे आणि तो परवा दिवशीच केलेला आहे आणि परवा दिवशी अनाउन्समेंटही करून झालेली आहे. ओके. सो मला माहित नाही की आता बंदी आणू असं का म्हणतायत, पण मी ऑलरेडी तो कॅन्सल केलेला आहे शो की वातावरण बघता आम्ही आधी तेल घालण्याचं काम केलं नाही पाहिजे. वर्ष 2015 मध्ये AIB या युट्यूबर ग्रुपनं असाच कार्यक्रम केला होता. त्यावरही जोरदार टीका करण्यात आली. काही नामवंत लोकांना या कार्यक्रमात आमंत्रित करायचं आणि उपस्थित कॉमेडियन मंडळींनी त्यांचा होता होईल तो वाईट भाषेत पाण उतारा करायचा, असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्यात एरवी असभ्य म्हणून गणले गेलेले शब्द आणि भाषाही आलीच. अर्थात हा सर्व प्रकार मजेमजेनच घ्यायचा असल्यानं ज्यांना हे मान्य आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होत असत. शिमग्याला एक दिवस जसं आपल्याला वाटेल ते बोलण्याची परवानगी असते, अगदी तसंच इन्सल्ट कॉमेडी या जॉनरच्या अशा कार्यक्रमांना आक्षेप असणाऱ्यांनी असे कार्यक्रम होऊच नयेत असं म्हणण्यापेक्षा ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं की अशा थिल्लर कार्यक्रमांवर टीका टिप्पणी करून त्याचं महत्व वाढवायचं, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.